महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून महाराष्ट्र गट व अराज्यपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची अनाउन्समेंट झाली आहे। एकूण 552 पदांसाठी भरती निघाली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की महाराष्ट्र गट व अराज्यपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही परीक्षा 14 जून 2026 ला रविवारच्या दिवशी होणार आहे। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, भाऊ बहिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या ऑफिशियल एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्च स्टुडंट मित्रामध्ये। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण या भरतीच्या व्हिडिओ एकूण जागा, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख असे सर्व इत्थंभूत माहिती मी तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजून सांगणार आहे। तुमचा वेळ मी वाया जाऊ देणार नाही। फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलचे सभासद व्हा। कारण की आणि माझी एक विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहतात आणि तुमचं एज्युकेशन काय झाले, शिक्षण काय झाले ते प्लीज कमेंट्समध्ये सांगा। कारण की तुमच्या शिक्षणानुसार मी तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन येत असतो। मी प्रत्येक कमेंट वाचतो, त्याला रिप्लायही करतो। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण महत्त्वपूर्ण तारखा पाहून घेऊ। तर 10 एप्रिल 2026 पासून याची सुरुवात झाली आणि 30 एप्रिल 2026 ही याची शेवटची तारीख आहे। नंतर शुल्क भरण्याची शेवटची तारीख सुद्धा 30 एप्रिल 2026च आहे। स्टेट बँकेद्वारे चलनाद्वारे तुम्ही फॉर्म भरत असाल तर 2 मे 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि याची चलनाद्वारे शेवटची फॉर्म भरायची तारीख आहे ती 4 मे 2026 आहे। आता याच्यातलं जे पहिलं पद आहे ते सहाय्यक कक्षा अधिकारी गट ब हे पद आहेत। एकूण जागा 6 आहेत। मी तुम्हाला एक सांगू इच्छितो इथे की जागा जरी कमी असल्या तरी एमपीएससीचं ज्या वेळेला एक्झाम होत असते त्यावेळेला अजून जागांची भर याच्यामध्ये पडत असते, त्यामुळे असा विचार करू नका। आणि शिवाय जर तुमच्या कॅटेगरीला इथे पोस्ट अवेलेबल नसेल, वॅकन्सी अवेलेबल नसेल तरीही तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। जर तुम्हाला जास्त मार्क मिळाली तर तुम्ही ओपन कॅटेगरीवरती सुद्धा तुमचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात येत असतं। आता इथे ज्या अनुसूचित जाती आहेत त्यांना एक जागा इथे देण्यात आली आणि ही एक जागा महिलांसाठी इथे आहे। नंतर अजा म्हणजे अनुसूचित जमातीसाठी इथे 0 जागा आहे। नंतर विजा म्हणजे विमुक्त जातींसाठी इथे 0 जागा आहे। नंतर भज म्हणजे भटक्या जमातींसाठी 0 जागा आहे। भज क साठी 0 जागा आहे। नंतर भज ड साठी 1 जागा आहे, ती 1 जागा सर्वसाधारण आहे, म्हणजे महिला पुरुष दोघींसाठी इथे ती अवेलेबल आहे। नंतर इतर मागास प्रवर्गासाठी इथे 2 जागा देण्यात आल्या, त्यापैकी 1 जागा ही सर्वसाधारण आहे, 1 जागा ही महिलांसाठी इथे देण्यात आली आहे। विप्राम म्हणजे विमुक्त मागास प्रवर्ग यांच्यासाठी इथे 0 जागा देण्यात आली आहे। नंतर शासकीय आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी इथे 1 जागा देण्यात आली आहे, त्यामध्ये सर्वसाधारण 1 जागा आहे। नंतर आर्थिक दुर्बल घटकांसाठी इथे 1 जागा देण्यात आलेली आहे, सर्वसाधारण ही इथे 1 जागा आहे। एकूण आरक्षित पदे ही 6 आहेत, त्यापैकी 4 ही सर्वसाधारण आहेत आणि 2 ही महिलांसाठी इथे देण्यात आलेली आहेत। आता पुढचं जे पद आहे ते पोलीस उपनिरीक्षक गट ब अराज्यपत्रित एकूण 310 जागा इथे सर्वाधिक वॅकन्सी अवेलेबल आहेत। आपले भरपूर मित्रमैत्रिणी भाऊ बहीण यांना पोलीस होण्याचं स्वप्न आहे, पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न आहे, तर ते स्वप्न इथे त्यांचं पूर्ण होत आहे। इथे भरपूर वॅकन्सी आहे, त्यामुळे एक सुवर्ण संधी आहे, संधीचं सोनं करा। प्रत्येक वेळेला ऑपॉर्च्युनिटी येते पण ती योग्य वेळेला घेणं आणि तिचं संधीचं सोनं करणं हे आपल्यावरती अवलंबून असतं। चला आपण याचे वॅकन्सी बद्दल जाणून घेऊया। आता अजा म्हणजे अनुसूचित जमातींसाठी एकूण 30 जागा आहेत, त्यापैकी 19 जागा या सर्वसाधारण आहेत, त्यापैकी महिलांसाठी 9 जागा आहेत आणि खेळाडूंसाठी 2 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। नंतर अनुसूचित जमातींसाठी 26 जागा आहेत, त्यामध्ये 17 जागा या सर्वसाधारण आहेत, 8 जागा या महिलांसाठी आहेत आणि 1 जागा ही खेळाडूसाठी या ठिकाणी देण्यात आली आहे। नंतर विमुक्त जाती गट अ साठी 13 जागा इथे देण्यात आल्या आहेत, त्यापैकी 8 जागा या सर्वसाधारण आहेत, महिलांसाठी 4 जागा देण्यात आल्या आहेत, खेळाडूसाठी 1 जागा इथे देण्यात आली आहे। नंतर भटक्या जमाती म्हणजे NTB साठी 9 जागा आहेत, त्यापैकी सर्वसाधारण 6 जागा देण्यात आल्या आहेत, 3 जागा या महिलांसाठी देण्यात आलेल्या आहेत। भज क साठी 15 जागा देण्यात आल्या आहेत, त्यापैकी 9 जागा या सर्वसाधारण आहेत। नंतर महिलांसाठी 5 जागा देण्यात आलेल्या आहेत आणि खेळाडूंसाठी सुद्धा 1 जागा देण्यात आली आहे।
नंतर भज ड साठी 8 जागा देण्यात आल्या आहेत, त्यापैकी 6 जागा या सर्वसाधारण आहेत, 2 जागा या महिलांसाठी या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. इतर मागास प्रवर्गासाठी 82 जागा देण्यात आल्या आहेत, त्यापैकी 53 जागा या सर्वसाधारण आहेत, महिलांसाठी 25 जागा देण्यात आल्या आहेत आणि 4 जागा या खेळासाठी देण्यात आलेल्या आहेत. नंतर विशेष मागास प्रवर्गासाठी 7 जागा आहेत, त्यापैकी 5 जागा या सर्वसाधारण आहेत, महिलांसाठी 2 जागा या देण्यात आल्या आहेत. नंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 31 जागा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत, 20 जागा या सर्वसाधारण आहेत, 9 जागा या महिलांसाठी देण्यात आल्या आहेत आणि 2 जागा या खेळासाठी देण्यात आल्या आहेत. नंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी 31 जागा देण्यात आल्या आहेत, त्यापैकी 20 जागा या सर्वसाधारण आहेत, 9 जागा या महिलांसाठी देण्यात आल्या आहेत आणि 2 जागा या खेळासाठी देण्यात आल्या आहेत. अराखीव मध्ये 58 जागा देण्यात आल्या आहेत, त्यापैकी 38 जागा या सर्वसाधारण आहेत, 17 जागा या महिलांसाठी देण्यात आल्या आहेत आणि 3 जागा या खेळासाठी देण्यात आल्या आहेत. अशी एकूण 310 पदांची जाहिरात म्हणजे पोलीस उपनिरीक्षक गट ब MPSC ग्रुप बी 2026 मध्ये देण्यात आले आहेत. ही खूप जबरदस्त संधी आहे. विद्यार्थी भाऊ बहिणींनो, सोडू नका. जर तुमची मी तुम्हाला पुढे याची शैक्षणिक क्रायटेरिया सांगणारच आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की तुम्ही या ठिकाणी बसतायत की नाही बसतायत, कारण की या ठिकाणी शारीरिक चाचणी घेण्यात येत असते. त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी बसत असाल तर संधी सोडू नका. चला आपण पुढच्या पदाविषयी माहिती घेऊन घेऊया. आता पुढचं जे पद आहे ते राज्य कर निरीक्षक गट ब म्हणजे 236 पदांसाठी इथे जाहिरात देण्यात आलेली आहे STI साठी. आता याच्यामध्ये जी पदसंख्या आहे त्याविषयी आपण माहिती घेऊन घ्या. अदासाठी इथे 0 पद आहे. अनुसूचित जमातीसाठी इथे 28 पदं देण्यात आली आहेत, त्यापैकी 19 पदे ही सर्वसाधारण आहेत, 8 पदे ही महिलांसाठी देण्यात आली आहेत आणि 1 पद हे खेळाडूसाठी या ठिकाणी देण्यात आले. त्यानंतर भजब म्हणजे NTB साठी इथे 5 पदं देण्यात आली आहेत, त्यापैकी 3 पदे ही सर्वसाधारण आहेत, 2 पदे ही महिलांसाठी इथे देण्यात आली आहेत. नंतर भजक साठी 2 जागा इथे देण्यात आल्या आहेत, त्यापैकी 1 जागा ही सर्वसाधारण आहे, 1 जागा ही महिलांसाठी देण्यात आली आहे. तर भज ड साठी 1 जागा देण्यात आली आहे, त्यापैकी 1 जागा ही सर्वसाधारणच आहे. नंतर इतर मागास प्रवर्गासाठी 24 जागा देण्यात आल्या आहेत, त्यापैकी 16 जागा या सर्वसाधारण आहे, 7 जागा या महिलांसाठी देण्यात आल्या आहे, 1 जागा ही खेळासाठी देण्यात आली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 23 जागा देण्यात आल्या आहेत, 15 जागा या सर्वसाधारण आहेत, 7 जागा या महिलांसाठी देण्यात आली, 1 जागा ही खेळासाठी देण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी 23 जागा देण्यात आल्या आहेत, त्यापैकी 15 जागा या सर्वसाधारण आहेत, 7 जागा या महिलांसाठी देण्यात आल्या आहेत, 1 जागा ही खेळासाठी देण्यात आली आहे. एकूण आरक्षित पदं जर पाहिली तर 106 आहेत, त्यापैकी 70 हे सर्वसाधारण आहेत, 32 महिलांसाठी देण्यात आली आहेत आणि 4 ही खेळासाठी देण्यात आली आहेत. आणि अराखीव पदांमध्ये 130 अराखीव पदं आहेत, त्यापैकी 84 जागा या सर्वसाधारण आहेत, 39 जागा महिलांसाठी देण्यात आल्या आहेत आणि 7 जागा या खेळासाठी देण्यात आल्या आहेत. अशी एकूण 236 पदांसाठी राज्य कर निरीक्षक गट व MPSC ग्रुप बी मध्ये 2026 मध्ये ही जाहिरात देण्यात आली आहे. आता आपण शैक्षणिक पात्रता पाहून घेऊ. या जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या 3 पदांसाठी म्हणजे तो ASI असो, STI असो की पोलीस उपनिरीक्षक असो, या 3 पदांसाठी तुम्हाला सर्वसाधारण ग्रॅज्युएशन डिग्री म्हणजे कोणत्याही विषयातली डिग्री असणं तुमच्याकडे आवश्यक आहे, तीही रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधील. मात्र त्याशिवाय जे मुलं डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहेत तर ते मुलं सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. फक्त फरक इतका जे की ज्या वेळेला तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये प्रवेश करणार म्हणजे तुम्ही पूर्वपरीक्षा पास होत आहे, ज्यावेळेला तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा असतो त्यावेळेला तुम्ही डिग्री उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता पोलीस उपनिरीक्षकसाठी जी काही शारीरिक पात्रता लागते त्याविषयी मी तुम्हाला माहिती देतोय. तर पुरुषांसाठी किंवा स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथीय उमेदवारांकरिता यामध्ये जी काही उंची लागते ती 165 सेंटीमीटर लागते. ही कमीत कमी उंची आहे. नंतर छाती न फुगवता आणि फुगविण्याची क्षमता ही किमान 5 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. आता महिलांमध्ये किंवा स्वतःची लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता उंची 157 सेमी अनिवार्य आहे. ही कमीत कमी आहे. आता आपण परीक्षेचे टप्पे पाहत आहोत म्हणजे या ठिकाणी आपण एक्झामिनेशन स्ट्रक्चर समजून घेणार आहोत. तर लक्ष देऊन ऐका, हा खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे. हा स्किप केला तुमचा गोंधळ होऊ शकतो. बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत
त्यांना याचं एक्झामिनेशन स्ट्रक्चर माहीत नसतं. आपण नेक्स्ट व्हिडिओ याच्या पूर्ण सिलेबसवरती आणि याचं एक्झामिनेशन स्ट्रक्चरविषयी आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी इथे तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय की सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या तिघी पदांसाठी तुमची संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे आणि सोबतच या ठिकाणी तुम्हाला 100 गुण दिले जातील. संयुक्त पूर्वपरीक्षेला आणि मुख्य परीक्षेला 400 गुण राहतील, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदभरतीसाठी शारीरिक चाचणी 100 गुणांची असेल. त्याशिवाय ही जी शारीरिक चाचणी राहणार आहे ही क्वालिफाईंग स्वरूपाची असणार आहे. एकूण गुणांपैकी 60 गुण म्हणजेच मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आता जी काही शारीरिक चाचणी त्यामध्ये किमान 60 गुण धारण करणाऱ्या उमेदवारांकरिता 40 गुणांची मुलाखत घेण्यात येणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला स्लाइटली डिफरन्स सांगतोय की सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक या दोघी पदांसाठी पूर्व आणि मुख्य असे 2 एक्झाम घेण्यात येतात. मात्र पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या ठिकाणी घेण्यात येते. त्यापैकी तुमची मुख्य परीक्षा झाल्यानंतर किंवा अगोदर तुमची शारीरिक चाचणी घेण्यात येते 100 गुणांची. त्यापैकी तुम्हाला 60 गुण मिळणं आवश्यक आहे. जे मुलं 60 गुण मिळवतील त्यांची 40 गुणांची इंटरव्ह्यू या ठिकाणी घेण्यात येणार आहे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी. इथे त्यांनी स्पष्टपणे नमूद करून ठेवलं आहे की मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील एकत्रित गुणांच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील निवड प्रक्रिया राबविण्यात येईल, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपण या ठिकाणी अर्ज कसा करायचा ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. सिंपल प्रोसेस आहे की तुम्हाला MPSCच्या ऑनलाईन eKYC पोर्टलवरती जायचं आहे. त्या ठिकाणी तुमची प्रोफाईल क्रिएट करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. आता यासाठी कोणते महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागतात त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. आता याच्यासाठी जे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागत आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. नंतर जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला लागेल. तुम्ही या घटकांमध्ये बसत असाल तर नंतर तुमच्याकडे व्हॅलिड नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे, जे 2025-26 किंवा 26-27 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. नंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, नंतर माजी सैनिक असाल त्याचा पुरावा, जर तुम्ही खेळाडू असाल, पात्र असाल खेळाडू या आरक्षणासाठी तर त्यासंबंधीचा पुरावा, नंतर अनाथ असाल तर त्याबाबतचा अनाथ असल्याचा पुरावा, नंतर अराखीव महिला खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेस्टिक सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आता आपण या परीक्षेसाठी जी फीज लागते त्याविषयी जाणून घेऊ. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 394 रुपये फी लागणार आहे आणि जे मागासवर्गीय आहेत आणि आरक्षणामध्ये बसत आहेत त्यांच्यासाठी 294 रुपये फी इतकी देण्यात येत आहे. शिवाय जे माजी सैनिक जे ओपनमध्ये येतात त्यांना 394 रुपये आणि जे मागासवर्गीय आरक्षणामध्ये येतात त्यांना 294 रुपये फी इथे आकारण्यात येत आहे. त्यातील मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला या नोटिफिकेशनमध्ये सर्व मुद्दे समजावून सांगितलेले आहेत. तेही अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. माझी तुम्हाला परत एक वेळा विनंती असेल, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, भाऊ बहिणींनो, तुम्हाला जर आतापर्यंतची माहिती आवडली असेल तर कृपया करून या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती नवीन जॉब अपडेट अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजावून सांगण्यात येत असतं. या लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलचे सभासद व्हा, कमेंट्समध्ये तुमचं शिक्षण आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहतात ते पुटअप करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्या शिक्षणानुसार घेऊन येईल. लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या धमाकेदार व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.